ये सच है कि कैलेंडर हर तारीख को बदलता है, लेकिन एक तारीख ऐसी भी आती है जो कैलेंडर को ही बदल देती है। ये सच है कि कैलेंडर हर तारीख को बदलता है, लेकिन एक तारीख ऐसी भी आती है जो कैलेंडर को ही बदल देती है। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, बिटमार्क आणि शेकीपॅड तुम्ही अलर्ट ऑप्शनमध्ये इम्पोर्टच केले असतील। इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला बिटमार्कला ओपन करायचं आहे। तर बिटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, काहीसं याच्यात तुमच्या भावानं काहीसं मटेरियल आधीच ॲड करून दिलेले आहेत, म्हणजे जे काय डॉयर पेन जे आहे ते आधीच ॲड करून दिलेले आहेत। तर आता याच्यात काय चेंजेस करायचं काय ते सगळं तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला याचं प्लगच्या अशी क्लिक करायचं आणि मीडियामध्ये यायचं आहे। आणि ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते कोणता पण फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा वरी, आणि वरी 3 लाईनवर क्लिक करा आणि फुल कमी एरियामध्ये फोटो काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर काय करायचं, फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे, म्हणजे असं दाबून धरल्यानंतर जे काय सॉन्ग आहे ते सॉन्गच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आणि आता त्यानंतर काय करायचं आहे, जिथपर्यंत आपल्या डॉयल पिन जे आहे तिथपर्यंत अशा प्रकारे हा फोटो आपल्याला जे काय आहे ते वाढून घ्यायचा आहे। वाढून घेतल्यानंतर काय करायचं, इथून एक डबल दुसरा एक फोटो आपण आता इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि या फोटोला इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। तर आता हे एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, 8.11च्या बिटला यायचं आहे, प्लगची अशी की करायची मीडियामध्ये जायचं आहे। ते एक तुम्हाला आयफोन इमेज मी बनवून दिली असेल, ते आयफोन इमेज अशा प्रकारे ॲड करायची। मूळ 1880च्या याच्यात जायचं आहे आणि याला जे काय तुम्ही बरोबर सेट करून घ्यायचं आहे वरच्या भागी, आणि याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याला एक शेकीपॅड द्यायचं आहे, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीपॅडचे काय पिक्चर दिलेले आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। या लॅडमिशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर इथून ओपन करायची आहे आणि जे काय फोटोवरती पेड आहे ते कॉपी करायचं नाही, यासाठी काय करायचं, आपल्याला त्या फोटोवरती क्लिक करायची, इकडच्या अशी क्लिक करायचं आहे, 3 ठिपक्यावरती क्लिक करायचं आणि इथून कॉपी पेडवरती एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून यायचं आपल्याला बॅक आणि जे काय बिटमार्क दिलेलं आहे मी ते ओपन करायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं, जे का पहिला फोटो आहे तर त्याला सोडून द्यायचा आहे आणि यातून आपण जे का दुसरा फोटो ॲड केला होता तर त्या दुसऱ्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर काय करायचं, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, प्लगच्या अशी क्लिक करायची, मीडियामध्ये जायचं आहे। इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली असेल, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची। त्यानंतर ब्लेंडिंगच्या याचं जायचं आहे, तर 2 नंबरला ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला लाईटिंगचं, त्यावर तिकडे क्लिक करायचं आहे आणि आता एकच नंबरला तुम्हाला स्क्रीनचं जे काय ऑप्शन दिसेल त्यावरती एक क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला जे काय आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला। तर आता हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला जे काही शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे, खाली एक्सपोर्टचं जे काय ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे जे काय आजचा आपला व्हिडिओ केलेला आहे ती एक्सपोर्ट व्हायला लगेच चालू आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा। मग भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।